जेव्हा लॉकडाऊनमध्ये म्हणजे काहीच नव्हतं खूप म्हणजे हे होतं, तर त्या टायमिंगला तुम्ही मला चांगला सपोर्ट केला. इव्हन माझ्या वडिलांचा त्या टायमिंगला म्हणजे जॉब गेला होता, बरोबर हो. असं त्या टायमिंगला नाही का, तेव्हा मग मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करत होतो की मला काहीतरी जॉब म्हणजे फ्रीलान्समध्ये एखादी व्हिडिओ असेल तरी भेटू द्यात. आजचा पॉडकास्ट हा थोडासा वेगळा असेल. माझ्यासोबत एक मेगाट्रॉनचे स्टुडंट आहेत, ओमकार. त्यांची एक छोटीशी सक्सेस स्टोरी आपण डिस्कस करणार आहोत आणि मजा येणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना बघायला मजा येईल. जे जुने विद्यार्थी असतील, म्हणजे I guess तुझ्यासोबत जे इथे शिकायला होते, त्यांना पण हा व्हिडिओ बघायला मजा येईल. आपण काही गमतीजमतीच्या गोष्टी करूयात. येस. आता सध्याचं जे तुझं काम चालू आहे त्याबद्दल आधी डिस्कस करू. म्हणजे जे नवीन फ्रेशर विद्यार्थी आहेत ना, त्यांना त्यातून काहीतरी नॉलेज भेटेल आणि त्यांना काम करायचं कळेल. काय काय काम चालतं तुझ्या कंपनीमध्ये? आता तिथे मोशन ग्राफिक व्हिडिओ चालतात, म्हणजे कमर्शियल ॲड्स वगैरे. त्यानंतर कॉलेजच्या पण ॲड्स वगैरे चालतात तिथे. असं जसं की ॲडमिशनचे व्हिडिओ आता बघतो आपण इंस्टाग्राम्सवर वगैरे. तर ते इंस्टाग्रामसाठी ॲड्स वगैरे. त्यानंतर कमर्शियलमध्ये रिअल इस्टेटचं पण मी फ्रीलान्स म्हणजे काम करतोय सध्या. तर मग कमर्शियल पण रिअल इस्टेट क्लायंट आहेत, त्यानंतर हॉटेल्स इंडस्ट्रीमधले आहेत. असं तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या म्हणजे क्लायंट व्हिडिओ एडिटिंगमध्येच मोठ्या प्रमाणात व्हिडिओ क्रिएशनमध्ये व्हिडिओ एडिटिंगमध्ये मला सांगायला खूप आनंद होईल की ओमकारने बऱ्याच मूव्हीसाठी काम केलेलं आहे, बरोबर? येस. आणि VFX मध्ये खूप छान काम केलेले आहे, रोटोमध्ये काम केलेलं आहे आणि मुंबईसारख्या खूप मोठ्या सिटीमध्ये खूप चांगला एक्सपिरियन्स घेऊन ओमकार आता पुण्यात काम करतोय, बरोबर? येस, करेक्ट सर. मुंबईचा काय एक्सपिरियन्स आहे विद्यार्थ्यांना सांगू शकतो का? नवीन विद्यार्थी आपल्याकडे आता जॉईन होतील. येस. मुंबईचा थोडक्यात एक्सपिरियन्स सांग. मुंबईमध्ये खूप सारं शिकायला भेटलं मला. मुंबईमध्ये म्हणजे स्टार्टिंगला मी रोटोपासून सुरुवात केली. रोटोमध्ये मी जय कन्हैया लाल की, राधाकृष्ण, त्यानंतरनं म्हणजे एक बांगलादेशचा मूवी होता, तर त्याच्यावर काम केलं. त्याच्यानंतरनं तिथेच मी म्हणजे शिकत असताना साईड बाय साईड मी कंपोजिटिंग शिकत होतो. कंपोजिटिंग ऑलरेडी येत होतं, पण ॲडव्हान्स लेवल थोडंसं शिकायचं होतं मला. तर तिथेच एक शेजारी मुलगा बसलेला, मग त्यासोबत बसून म्हणजे खूप साऱ्या गोष्टी मला त्याने शिकवल्या. म्हणजे इवन मी थांबून म्हणजे शिकायचं तिथे. जास्त वेळ थांबून माझा म्हणजे टाइम तिथे शिफ्ट संपून मी 2 तास थांबायचो. आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आपले काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी जास्त वेळ कामाला बसवतात म्हणून जॉब सोडलाय, फ्रेशर मुलांनी. येस. सो नक्की ते विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा फायदा होईल. अजून कुठे कुठले प्रोजेक्ट्स केले? त्याच्यानंतर तू झुटी में मक्कार, जवान, ॲनिमल या मूवीवर पण काम केलंय. त्यानंतर गणपत, त्यानंतर मराठीमधला शिवरायांचा छावा या मूवीवर काम केलंय. त्याच्यामध्ये क्रेडिटला नाव पण आहे आपलं. क्रेडिट नाव सुद्धा आम्ही सुद्धा बघितलंय. सो खूप छान, त्यासाठी अभिनंदन की एवढं छान मूवीज मध्ये तू काम केलेलं आहे. तिथली एखादी गमतीजमती काही गोष्ट आहे? खूप सारं, म्हणजे नाईट शिफ्टला थांबायला लागतं. तर त्या टायमिंगला खूप म्हणजे मजा येते की मुलांसोबत म्हणजे नाईटला असं काही नाही की फक्त कामच करायचं, एन्जॉय पण असतो, गाणी बिणी. त्याच्यामुळे कधी कधी अडचण आली समजा काही कामामध्ये, तरी ते लोक तिथे मदत करतात की लगेच म्हणजे आता एखाद्या इफेक्ट टाकायला किंवा ते रिअलिस्टिक वाटण्यासाठी कधी कधी अडचण येते. मग त्यावेळेस सिनियर लोक तिथे बसून शिकवतात पण. इव्हन असं नाही की तुम्हाला म्हणजे येत नाही म्हणजे तिथंच बाबा तुला ओरडतात किंवा हे करतात, असं काही नाहीये. तिथं शिकवतात, तुम्हाला प्रॉपर नॉलेज देतात असं. मग त्याच्यामुळे खूप सारा फायदा झाला आम्हाला. नॉलेज खूप वाढलं. आणि असं आहे की इंडस्ट्रीमध्ये काम म्हणजे भरपूर आहे, खूप आहे. पण असं आहे की थांबण्याची इच्छा पाहिजे मुलांची, थांबून म्हणजे काम करण्याची. नाहीतर VFX मध्ये काय होतं की मुलं बरेच सारे असे होतात की अरे नाही एवढा वेळ थांबायचं का, मग माझी शिफ्ट संपली तरी मी का थांबू, असं म्हणून खूप लोक म्हणजे ऑफिसच सोडून देतात. म्हणजे माझ्या बरोबर असं झालं की रोटोमधल्यांनी तर म्हणजे इव्हन इंडस्ट्री सोडून बाहेरच पडले. असं म्हणजे असं नाही केलं पाहिजे त्यांनी, तर तिथे थांबलं पाहिजे. थांबून कंपोजिटिंग म्हणजे त्यामुळे तर मला कंपोजिटिंगचं नॉलेज तिथे वाढलं त्या गोष्टीमुळे. असं मग त्यामुळे पुढे मला वेगवेगळ्या मूवी प्रोजेक्ट्सवर काम करायला भेटलं. त्यानंतरनं नेटफ्लिक्सचा एक लास्टला एक मूवी होता, तर त्याच्यावर पण काम केलंय. असं त्यामध्ये त्या दरम्यान कुठल्या फिल्म स्टार किंवा कुठल्या प्रोडक्शन मधल्या काही सिनियर व्यक्तींशी काही भेट झालेली आहे किंवा कोणी सेलिब्रिटी असेल किंवा प्रोड्युसर्स वगैरे असं डिरेक्टर? ऋता दुर्गुले त्यांचा एक मूवी होता कन्नी म्हणून, तर त्या भेटल्या होत्या. त्याच्यानंतर अक्षय कुमार पण भेटले होते. त्यांचं मिशन राणीगंज प्रोजेक्ट चालू होता आमच्याकडे. तर त्या टायमिंगला ते म्हणजे तिथे बघायला यायचे आधी प्रिव्ह्यू साठी यायचे ना, तर त्यासाठी प्रिव्ह्यूला आम्हाला तिथे
त्यांच्यासोबत म्हणजे ते डायरेक्टर पण आले होते त्याचे, तर डायरेक्टर तर कंटिन्यू येत असायचे स्टुडिओमध्ये, तर त्याच्यामुळे त्यांच्यासोबत त्या ओके ओके. हां सो तो एक वेगळा एक्सपिरियन्स असतो हां. की आपण काम करत असताना रेग्युलर लोकांव्यतिरिक्त सेलिब्रिटीजला पण आपण भेटतोय किंवा प्रोडक्शन मधल्या काही सिनियर लोकांना भेटतोय. Yes, तो एक खूप yes. छान अनुभव आहे. नॉर्मली कुठल्या कुठल्या सॉफ्टवेअर मध्ये काम केलंय? न्यूक, सिलआउट, त्याच्यानंतर आफ्टर इफेक्ट. ओके. आफ्टर इफेक्ट तर मोस्टली खूप इम्पॉर्टंट आहे आणि आफ्टर इफेक्टच्या आधी पण फोटोशॉप हे खूप गरजेचं आहे. म्हणजे मुलं फोटोशॉपला खूप लाईटली घेतात, म्हणजे फोटोशॉप म्हणजे काय एक फोटो एडिटिंग आहे आणि सोडून देतात विषय, पण असं नाही आहे. फोटोशॉपमध्ये म्हणजे कंपोजिटिंगसाठी जे आम्हाला मॅट पेंट यायचं बॅकग्राऊंडसाठी, तर ते फोटोशॉपमध्येच तयार करतात. बरं. असं फोटोशॉपमध्ये तयार करून मग ती प्लेट आम्ही बॅकग्राऊंडला लावायचो, मग त्याच्यासोबत मग ट्रॅकिंग वगैरे असायचं, मग ते ट्रॅक करायची प्लेट असं. पण फोटोशॉप खूप इम्पॉर्टंट आहे, कलर सेन्स, कलर ग्रेड वगैरे ते जमलं Actually पाहिजे. काय होतं, फ्रेशर काही मुलं असतात ना, त्यांना ज्यावेळेस ते फोटोशॉप नंतर आफ्टर इफेक्ट शिकतात किंवा प्रीमियर शिकतात ना, त्यांचं व्हॅल्युएशनच कमी होतं त्यांच्या मनात की फोटोशॉप काय स्टील इमेज ग्राफिक्स आहे. तर बरं झालं तुम्ही आता बोललात मुलांना की फोटोशॉप इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस. या सगळ्या सॉफ्टवेअरचं एकंदर नॉलेज असल्यामुळे तो जो प्रवास आहे तो खूप चांगला चालू आहे थोडक्यात, है ना? Yes, yes. गरजेचं आहे ना, ग्राफिक्स पण, व्हिडिओ एडिटिंग पण, रोटो पण, हे सगळं. नक्कीच. मुंबईचं जीवन आणि पुण्याचं जीवन हां, काम करत असताना कुठलं जीवन चांगलं वाटतं? मुंबईचं खूप फास्ट आहे, खूप म्हणजे मुंबईमध्ये खूप साऱ्या गोष्टी मला शिकायला भेटल्या. तसं पुण्यामध्ये थोडंसं म्हणजे त्या लेवलने कमी, पण म्हणजे पुण्यात तू शिकवतोय आता थोडक्यात, हां पुण्यामध्ये असं आहे की पुण्यामध्ये आता त्या गोष्टी मी एक्सप्लोअर करतोय. एक्सप्लोर करतोय. येस, Great, असं ते नॉलेज मी इथे एक्सप्लोअर करतोय. एक्सप्लोर करतोय आणि त्याचा फायदा होतोच आहे रिअल Yes. लाईफ पलीकडे. आता पुण्यात जे काम चालू आहे सध्या, तिथल्या काही गमती जमती सांगू शकतो? कारण विद्यार्थी पुढे काम करणार आहेत, ॲज अ फ्रेशर म्हणून काम करतील किंवा फ्रीलान्सर म्हणून काम करतील, तर काहीतरी गायडन्स, छोटंसं गायडन्स त्यांना देऊ शकतो. जे आपले नवीन विद्यार्थी आता तुझ्यानंतरचे विद्यार्थी येत आहेत ते हां, काय करायला पाहिजे त्यांनी थोडक्यात, की कुठल्या सॉफ्टवेअर फोकस करायला पाहिजे, काय असाइनमेंट्स करायला पाहिजे, आउटपुट कसं करायला पाहिजे, असं काही गाईड करतील का? हां नक्कीच. कारण सगळ्यात इम्पॉर्टंट तर फोटोशॉप आहे. फोटोशॉपपासून तुम्ही सुरुवात केली पाहिजे. ग्राफिक डिझाईन म्हणजे खूप लाईटली घेतात, त्यांना असं वाटतं की नाही आम्हाला मूवी प्रोजेक्टसाठी म्हणजे डायरेक्ट आम्हाला न्यू किंवा सिलआउटवर जायचं आहे, तर अशी काही गोष्ट मुलं करायला जातात आणि तिथे चुकतात. किंवा खूप सारे मुलं असे आहेत की म्हणजे डायरेक्ट व्हिडिओ एडिटिंग शिकायचं आहे. आता खूप सारे मला आता कॉन्टॅक्ट पण येतात, म्हणजे आता रिलेटिव्समध्ये वगैरे, की बाबा आमच्या मुलाला हा कोर्स करायचा आहे तर तू काहीतरी गायडन्स कर, आणि ते मुलं म्हणतात तू कसं फिल्ममध्ये काम केलं, तर त्या पद्धतीने मला पण तेच सॉफ्टवेअर सांग, बाकीचं मला शिकायचं नाही आहे. ओके ओके. मग ते इथं चुकतात. मग त्यांना सांगतो की असं नाही की तुम्ही ते सॉफ्टवेअर डायरेक्ट शिका, डायरेक्ट शिकायला गेला तुम्हाला अवघड जाईल. तुम्ही बेसिक पासून चालू करा, ग्राफिक, मग त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग, मग नंतर मोशन ग्राफिक, ओके ओके. असं. बरोबर. मेगाट्रॉनचे जे जुने स्टुडंट्स आहेत, म्हणजे तुझ्यापेक्षा जे ज्युनियर असतील, त्यांचा कधी फोन वगैरे येतो? येस, कंटिन्यू असतो काही त्यांचा फोन. गायडन्स मागतात? हा येतो ना, कंटिन्यू असतो त्यांचा फोन. कधी कधी काय अडचण आली तरी त्यांचा कॉल असतो की ते आम्हाला अडचण आली की कसं सॉल्व्ह करायचं किंवा काय, किंवा ह्या व्हिडिओसाठी आपण काय आयडिया केली पाहिजे. असं माझ्याकडे एक फ्रीलान्स वर्क आलं आहे, कारण खूप सारे आता फ्रीलान्स पण मुलं आपल्या इथले करतायत. बरोबर. तर मग त्यांचा फोन येतो की असं असं फ्रीलान्स आत्ता करायचं आहे, तर मग ही अडचण येते मोशन ग्राफिक किंवा एखादं काहीतरी इथं आयडिया पाहिजे, स्क्रिप्ट अशी आलेली आहे, तर इथं काय आपल्याला करता येईल. तर त्या पद्धतीने मग आम्ही एक स्टोरी बोर्ड तयार करतो असं. मग त्यानंतर ना व्हिडिओ तसा बनवतो. ओके ओके. हे झालं ज्युनियर्स कॉल करत असतील, आणि ज्यांनी सोबत काम केलंय तुझ्या, म्हणजे मेगाट्रॉनमध्ये तुझ्यावेळेस शिकायला होतं त्यावेळेस ज्यावेळेस जे लोक, जे मुलं तुझ्यासोबत काम करत होते, यांच्यासोबत कसं इंटरेक्शन होते आता? कारण तू आता एका सक्सेस रेशोवरती, सक्सेस लाईनवरती आहेस, आणि काही विद्यार्थी सध्या अजून डगमगत आहेत. येस, तर त्यांना काही सपोर्ट वगैरे करत असतो? येस, अधूनमधून कॉल आला किंवा कधी कधी जॉब चेंज करायचं आहे, सॅलरी इन्क्रीमेंट नाही किंवा काय असं जर प्रॉब्लेम आला, तर त्या टायमिंगला दुसरे जे माझ्याजवळ कॉन्टॅक्ट आत्ता वाढलेले आहेत, तर त्यातले मी कॉन्टॅक्ट नंबर त्यांना शेअर करतो ओके असं. ओके. बरं, आता एक वेगळा प्रश्न आहे. परत एखादा कोर्स करत असेल तर मेगाट्रॉन म्हणजे तुला ॲज अ स्टुडंट म्हणून परत यायचा चान्स भेटत असेल, तुला कसं वाटेल? एकदम भारी, कारण कधी सरांनी आणि म्हणजे तुम्ही आणि मॅडमनी खूप मला सपोर्ट केलेला आहे. तर पहिला जॉब माझा म्हणजे इथूनच स्टार्ट झालेला आहे, जेव्हा लॉकडाऊनमध्ये म्हणजे काहीच नव्हतं, खूप म्हणजे हे होतं, तर त्या टायमिंगला तुम्ही मला चांगला सपोर्ट केला. इव्हन माझ्या वडिलांचा त्या टायमिंगला म्हणजे जॉब गेला होता. बरोबर. हो. असं त्या टायमिंगला नाही का, तेव्हा मग मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करत होतो की मला काहीतरी जॉब म्हणजे फ्रीलान्स मग एखादी व्हिडिओ असेल तरी भेटू द्या. त्यामुळे मला तुमचा कायम म्हणजे सपोर्ट आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे कोर्स परत असेल कुठला तर मी नक्कीच तुमच्याकडे जॉईन करेन.
नक्कीच आता तुझ्या एवढ्या इच्छेनुसार आहे ना आपण एक जुन्या विद्यार्थ्यांची एक छोटीशी बॅच आपण असं एक फनी बॅच म्हणून आपण एक स्टार्ट करूया, काहीतरी वेगळं नॉलेज आपण मेगाट्रॉनकडून देऊया. येस. की एक पर्टिक्युलर एखादा AI टूल असेल वेगळा किंवा एखादा 3Dचा एखादा पार्ट असेल तो आपण नक्की लवकरच ठेवूया. तर आजचा हा पॉडकास्ट आपल्या ओमकारसोबत आपण केलेला आहे आणि जुने विद्यार्थीसुद्धा हे पाहतील आणि नक्कीच तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी आमंत्रित करतो की तुम्हीसुद्धा इथे या, शेअर करा आणि नव्या विद्यार्थ्यांना तुम्ही गाईड करा आणि तुमचं जे एक्सपिरियन्स आहे, तुमचं जे अनुभव आहे, तुमचं जे सक्सेस स्टोरी आहे ती शेअर करा. ओमकार खूप छान सक्सेस होतो आहे डे बाय डे. प्रत्येक वर्षी तो काहीतरी वेगळं काम करतो आहे. स्वतः मला वाटतं तू ॲज अ यूट्यूबर पण काम करतो, यूट्यूबर पण झाला आणि खूप छान व्हिडिओ बनवतोय. काम करणं आणि स्वतः व्हिडिओ बनवणं पण ते पण महत्त्वाचं आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स ओमकार आणि आमच्या मेगाट्रॉनच्या टीमच्या वतीने तुला शुभेच्छा पुढच्या आयुष्यात.